डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे। सामाजिक बांधिलकीचं हे 21वे वर्ष आहे। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि तथागत गौतम बुद्ध जयंती आणि वैशाखी पौर्णिमेचं औचित्य साधून डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी 21व्या मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच ह्या देशाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वैशाखी पौर्णिमेनिमित्त डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन 1 मे ह्या दिवशी करण्यात आलेलं आहे। तरी नाव नोंदणी 1 एप्रिलपासून ते शेवटच्या 2 दिवसापर्यंत म्हणजे 1 मेच्या 2 दिवसापर्यंत राहणार आहे। तेव्हा मी सोलापूर शहरात असेल किंवा जिल्ह्यातल्या असेल किंवा महाराष्ट्रातल्या तमाम सर्वधर्मीय लोकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त आपल्या सर्वांचं नाव नोंदवून आमच्या संस्थेला सहकार्य करावं व आपला जो खर्च आहे तो खर्चाचा आम्हाला थोडाफार भार उचलण्याची संधी द्यावी हीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण जास्तीत नाव नोंदवावं हीच आपल्या सर्वांना परत विनंती करतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।